बालट्यानं अर्थातच आपल्या स्टाईलनं सामना फिनिश करत असताना विजय संपादन केला आणि अप्रतिम खेळ त्याचा आपण पाहिला. 2 झेल त्याचे ड्रॉप झाले. त्या झेलची किंमत मोजावी लागली टीम उसटणेला. सामना गमवावा लागला. आता मॅचला सुरुवात होते. एका बाजूला मानकिवली आणि विरोधात पडलेगाव संघ. एका बाजूला डेन केबल वरती देखील मॅच आपण पाहू शकता. 194 194 येस येस. वाकळण गावाच्या वतीनं जेव्हा जेव्हा आयोजन भरवलं जातं तेव्हा तेव्हा त्यामध्ये काहीतरी प्लस गोष्टी आपल्याला नेहमीच पाहायला मिळतात. आणि युट्यूबच्या माध्यमातून तर ही स्पर्धा एन्जॉय करू शकता. मात्र घरबसल्या अर्थातच DNC ह्या चॅनलवरती देखील आपण ही स्पर्धा पाहू शकता. तर मॅच ऑन. दुसरा सामना रेग्युलर फॉर्मॅटचा पाहायला मिळतोय. एका बाजूला पडलेगाव संघ पहिलं षटक फेकत असताना गोलंदाजी ट्रॅक वरती सिद्धार्थला आपण पाहतोय. पहिलाच डॉट चेंडून चांगली सुरुवात. तेच तर्रार गोलंदाज पाहतोय आपण. पॉवर सर्कलचं पहिलं षटक जिथे फक्त 2च क्षेत्ररक्षक तट्यात सर्कलच्या बाहेर पाहायला मिळतात. ज्यामध्ये एक मिड विकेट डीपला तर एक क्षेत्ररक्षक डीप मध्ये लॉंग ऑनला देखील तैनात आहे. पहिला चेंडू खूप सुरेख फेकला होता. अगदी फलंदाज देखील आशालभूत नजरेनं पाहत राहिला. दुसरा चेंडू अलॉंग द कार्पेट मिड ऑफच्या दिशेनं अप्रतिम फिल्डिंग. तेवढी चलाकी आपण दोन्ही फलंदाजांमध्ये देखील पाहतोय. अगदी चपलाईनं एक क्विक सिंगल ह्या ठिकाणी कंप्लीट केली आणि डावाला सुरुवात झाली. एक ह्या धावेनं सांघिक धावसंख्येचा श्रीगणेशा एक ह्या आकड्यानं आणि व्यक्तिगत एकनं खातं खुलं करत असताना फलंदाज कुमारला आपण पाहतोय. ती 10-12 पावलांचा रनअप राईट मोर द विकेटनं. चांगला चेंडू बॅटची एज जरूर लागली बिहाइंड द विकेट. शॉट थर्ड पुढे सरकेल तोपर्यंत एकी धाव या ठिकाणी प्राप्त होत नाहीये. चांगली गोलंदाजी पॉवर सर्कल मध्ये मात्र गुणवत्ता गोलंदाज दाखवत असताना आपल्याला पाहायला मिळतो मैदानाच्या आतमध्ये. आदर्श पडले क्रिकेट संघाचा विचार केला तर नेहमीच कल्याण डोंबिवली ह्या परिसरामध्ये या संघाचा बोलबाला आपल्याला पाहायला मिळतो आणि तो संघ सध्याच्या घडीला इनफिल्ड मध्ये आपण पाहू शकाल. फटका लाजवाब आहे. डाऊन दी ग्राउंड क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहेत. अगदी त्यांच्या हातामध्ये हा झेल विसावेल. फर्स्ट विकेट डाऊन. पहिला धक्का बॅटिंग करणाऱ्या टीम मानकिवलीला. नवीन फलंदाज नेट क्रमांक 3 वरती प्रशांत आता दाखल झालाय. पण 9ची महत्वपूर्ण जागा आता प्रशांतच्या खांद्यावरती सोपवली आहे. तर ती जबाबदारी ती जिम्मेदारी त्याला पूर्ण करावी लागेल. कारण की आघाडीचा हेमंत आता माघारी परतलाय. धाव त्याच्या बॅटमध्ये पाहायला मिळालं नाही. 0 आकड्यावरती तो माघारी परतलाय. इथं एक चांगली पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल. एक चांगलं टोटल या खेळपट्टीवरती अपेक्षित असेल. कारण की मागच्या मॅच मध्येच आपण पाहिलं तब्बल 64 बनवले होते आणि तो पल्ला देखील गाठला होता सोनारपाडा संघानं पाठलाग करत असताना. पंचांकडे जरूर कटाक्ष टाकला होता. मात्र पंच अगदी दर्शवत आहेत की अगदी सुरक्षित झोन मधनं हा चेंडू ट्रॅव्हल होताना पाहायला मिळाला. षटक क्रमांक पहिला आणि षटकातील आतापर्यंत 5 चेंडूंचा खेळ संपलाय. अंतिम बॉल 1 to go. शेवटचा चेंडू. नौखालेला फलंदाज स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतो. पहिला चेंडू बीट्स झालेत. दडपण दोन्ही फलंदाजावरती असेल. रिदम मध्ये थोडेसे अडथळे पाहू शकाल. गोलंदाज सिद्धार्थला आपण पाहतोय. अप्रतिम गोलंदाजी पॉवर सर्कल मध्ये मात्र गुणवत्ता शैलीदार गोलंदाजी आतापर्यंत त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. राईट मोर द विकेटनं उजव्या हातानं वेगवान गोलंदाजी आतापर्यंत. चांगला चेंडू बॅटची एज लागली. थर्डमॅनच्या दिशेनं चेंडू रवाना झालाय. मिळेल ती फक्त सिंगल. इनफिल्डच्या आतमध्ये जो शॉट थर्डमॅन आपण पाहतो त्याच्या हातामध्ये हा चेंडू विसावेल तोपर्यंत अवधी होता. एका धावेचा एक धाव कंप्लीट होते. एका षटकाचा खेळ देखील पूर्ण झाला आणि एका षटकाखेरीस एक गडी बाद धावसंख्या धावपळकावरती पाहायला मिळते ती फक्त 2 धावा. दारूसाठी
एका षटकाचा खेळ संपला, फक्त धावा 2 धावफलकावरती. तो स्टार्ट अपेक्षित होता टीम मानकिवलीला, तो स्टार्ट तर प्राप्त झाला नाही. मात्र इथून मागील 6 चेंडूंचा खेळ विसरून उर्वरित जे 24 चेंडू इथनं शिल्लक आहेत त्या चेंडूंना टार्गेट करावं लागेल. कारण की प्रतिस्पर्धी एक बलाढ्य संघ आहे, त्या संघासमोर धावसंख्येचा डोंगर बनवावा लागेल मी म्हणेन. कारण की एक चांगली धावसंख्या त्यांच्या अगेन्स्ट बनवणं गरजेचं असेल तर, सामना जिंकायचा असेल तर. कारण की मागच्याच मॅच मध्ये आपण पाहिलं 65 धावसंख्येचा पल्ला पार झाला. म्हणजे ते पाहता 60+ धावसंख्या ह्या क्रीडांगणावरती अपेक्षित असेल फर्स्ट सेक्शन मध्ये. चांगला चेंडू होता ऑन साइडला, अप्रतिम ड्राईव्ह देखील आपण पाहतो. क्षेत्ररक्षक दूरवर नेतील, लाजवाब क्षेत्ररक्षण. धावा जरूर सेव्ह केल्यात आपल्या टीमसाठी. 2 धावा इथे कंप्लीट होतील. या 2च्या मदतीनं संघिक धावसंख्येत वाढ होईल. धावसंख्या 4 या कडेवरती. प्रशांतच्या बॅटमधनं ह्या 2 धावसंख्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 2 गोलंदाजी ट्रॅकवरती स्वप्नील म्हात्रेला आपण पाहू शकाल. एक अष्टपैलू खेळाडू टीम पडले संघाचा. चांगला चेंडू, ब्लॉक हॉलचा चेंडू, कोणताच उत्तर नव्हतं फलंदाजाकडे. सन्मान देण्याखेरीज पर्याय नव्हता. डॉट चेंडू. क्रिकेटमध्ये नेहमी आपण म्हणतो की 2 गोष्टी सन्माननीय राहतात, ज्यामध्ये एक परफेक्ट यॉर्कर आणि सचिन रमेश तेंडुलकर त्याचा नेहमी सन्मान केला जातो. तशा प्रकारचा काहीसा सन्माननीय चेंडू आपण पाहिला तो स्वप्नीलकडनं. चांगला चेंडू रिव्हर्सच्या माध्यमातून मिसफील्ड झाली. चेंडू निघून जाईल आता डीप मध्ये, पॉइंटला सीमारेषा पार चौकार. पहिला चौकार या सत्रातील फलंदाज प्रशांतच्या बॅटमधनं. थोडीशी मिसफील्ड झाली आणि त्याचा फायदा मी म्हणून फलंदाजाला प्राप्त झाला. 4 धावा ते प्राप्त होत आहेत. चौकार षटकारांची गरज असेल ते बॅटिंग करत असताना मानकिवली टीमला एक दमदार संघ आहे. बदलापूर पट्ट्यातील नामांकित संघ म्हणून सातत्यानं गणना या संघाची देखील केली जाते. फटका अतिशय सुरेख आहे. जिथे कोणता क्षेत्ररक्षक नाही, अगदी त्या क्षेत्राची निवड केली. लॉंगलेग रिजनला हा चेंडू गेलाय. पंचांच्या इशाऱ्याची प्रतीक्षा होते आणि पंचांकडनं इशारा आलाय. चेंडू सीमारेषा पार, बिगिट षटकार. या षटकारानं धावसंख्येला वेग प्रदान होताना पाहायला मिळतोय. पहिल्या षटकामध्ये धावसंख्या जरूर कमी होती, मात्र त्यानंतर ह्या षटकामध्ये आगेकूच करण्याचा प्रयत्न टीम मानकिवलीचा आपण पाहतोय. आतापर्यंत एक चौकार एक षटकार आले. धावसंख्या वेगानं पुढे सरकताना पाहायला मिळते, तब्बल 14 ह्या कड्यावरती. राऊंड द विकेटचा हा चेंडू, रिव्हर्सिपचा अस्त्र बाहेर काढलं. इथे देखील चेंडू जरूर अगदी वेगानं ट्रॅव्हल झाला होता. तर चेंडू फील्ड होईल तोपर्यंत मिळेल ती फक्त सिंगल असं वाटलं होतं की ज्या वेगानं चेंडू ट्रॅव्हल झाले ते पाहता चेंडू सीमारेषा गाठेल की काय. तर लाजवाब क्षेत्ररक्षण झालं. शॉर्ट थर्डमॅनच्या माध्यमातून चेंडू अडवण्यात आला. तोपर्यंत अवधी होता एका धावेचा, एक धाव कंप्लीट झाली. षटकातील पुढील चेंडू आतापर्यंत जरूर मार बसलाय तो स्वप्नीलला. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता. बॅकअपला क्षेत्ररक्षक होते. लेग बायच्या स्वरूपामध्ये इथे संघाच्या अकाउंट मध्ये धाव जोडली जाईल. धावसंख्या 16 वरती. षटक क्रमांक 2 इथे मात्र समाप्त झालंय आणि 2 षटकाखेरीस एक गडी बाद 16 अशी स्थिती बॅटिंग करत असताना टीम मानकिवलीची. आणि त्यांच्या विरोधात जगदंब वाकळन. तर दोन्ही संघाचे संघनायक इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत, याची दक्षता घ्या आणि लगेचच आपण रिपोर्टिंग करायचे आहे. की सध्याच्या घडीला
रेग्युलर फॉर्मॅट मधील हा दुसरा सामना आपल्याला पाहायला मिळतो. एका बाजूला मानकेवली संघ आणि विरोधात आदर्श पडले संघ मैदानाच्या आतमध्ये. 2 षटकांचा खेळ आतापर्यंत पूर्ण झाला आणि 2 षटक अखेरीस धावसंख्या एक गडीबाद 16 अशी पाहायला मिळते. दुसरं षटक वन्स अगेन सिद्धार्थला आपण पाहतो. पहिला चेंडू फटका फासला, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल, चुकी होणार नाही. अप्रतिम झेल आणि या झेलनं मात्र डाव संपलाय. तो फलंदाज प्रशांत लई मध्ये गोलंदाजी करत असताना टीम पडलेसाठी टॉप पेज जरूर लागला. चेंडू बिहाइंड द विकेट, शॉट थर्डमॅन पुढे सरकेल तोपर्यंत एक धाव तर कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न जरूर झालेला होता. पंकजनं मात्र अंततः नकार दिलाय. एका धावेवरती समाधान मानावं लागेल. अप्रतिम गोलंदाजी, पहिल्या षटकामध्ये देखील लाजवाब गोलंदाजी आपण सिद्धार्थची पाहिली आणि त्या कारणास्तव दुसरं षटक आता आपल्याला पाहायला मिळतं ते सिद्धार्थच्या माध्यमातून. राईट मोर द विकेटनं चांगला चेंडू, बॅटन पॅड मधनं चेंडू यष्टी रक्षकाच्या हातात जाऊन विसावेल. तेच तर्रार गोलंदाजी. अगदी रजनी क्रिकेटमध्ये जेव्हा जेव्हा वेगवान चेंडू फेकले जातात तेव्हा तेव्हा फलंदाजाला अडथळे निर्माण होतात आणि तशाच प्रकारची काहीशी गोलंदाजी सध्याच्या घडीला सिद्धार्थ कडनं आपल्याला पाहायला मिळते. एक दमदार संघ आहे. नेहमीच पडले संघाचा विचार केला तर चर्चेत राहणारा हा संघ आहे टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आणि त्याच प्रकारची कामगिरी पाहायला मिळते. कौतुक झालं आणि त्या कौतुकाचं निश्चित जर आपण विचार केला तर कौतुक केल्यानंतर भरपूर गोलंदाज कधी कधी दिशा भरकटतात आणि तसंच काही पाहायला मिळालं. व्हाईट बॉल आला, अतिरिक्त एक धाव संघाच्या खात्यामध्ये ऍड होईल आणि धावसंख्या 18 वरती 18 धावा धावपळकावरती. बॅटची कडा लागली आहे यष्टनच्या मागे. फाईन लेगच्या हातामध्ये चेंडू विसावेल तोपर्यंत एक रिस्की सिंगल कंप्लीट झाली आहे. प्रत्येक धावेसाठी अगदी रिस्क घेताना आपण पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये या दोन्ही फलंदाजांना एक एक धाव क्रिकेटमध्ये खूप महत्वाचे आहे आणि दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रयत्न करतायत. तर मोठे फटके गरजेचे असतील. टार्गेट जर चांगलं सेट करायचं असेल तर इथनं हवाई हल्ला देखील करावा लागेल. प्रयत्न जरूर केला जातो, मात्र प्रयत्नांना यश देखील महत्वाचं असेल. व्हाईट बॉल, पंचांकडनं इशारा आलाय. अगदी थंडीचं वातावरण आणि या वातावरणामध्ये देखील पंचांना एक्सरसाइज करण्याची संधी आता गोलंदाज निर्माण करून देत असताना आपण पाहू शकाल. दुसरा वाईट चेंडू आतापर्यंत या षटकातील पाहायला मिळतं. अतिरिक्त धावसंख्येमध्ये वाढ होताना पाहायला मिळेल. ओव्हर द विकेट न सिद्धार्थ पुढील चेंडू, चांगला चेंडू, फटका देखील तितकाच लाजवाब आहे. क्षेत्ररक्षक दूरवरती आहेत मात्र त्यांच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू सीमारेषा पार, खणखणीत असा चौकार. ग 24 वरती तिसरं षटक प्रगतीपथावरती. 10-12च्या सरासरीने धावा गरजेच्या असतील कारण की 50+ धावसंख्या एक फायटिंग टोटल जरूर आपण म्हणू शकू. स्क्वेअर लेग पंतांच्या अगदी बाजूनं डीप मध्ये स्क्वेअर लेगला जिथे मयूर ठाकूर तैनात आहेत त्यांच्या हातामध्ये हा चेंडू विसावेल तोपर्यंत मिळेल ती फक्त सिंगल. षटक क्रमांक 3 देखील आता
समाप्त झालाय. 3 षटकांचा खेळ संपला. अंतिम बॉलवरती सिंगल. एकंदरीत एकंदरीत 25 धावा धावपळकावरती. 3 षटकांचा खेळ संपलाय. प्रति षटक 8.33 ही सरासरी सध्याच्या घडीला पाहायला मिळतोय. मात्र ह्याहून अधिक वेगानं आता अंतिम 2 षटकामध्ये धावा जमवाव्या लागतील. कारण की आतापर्यंत जर आपण विचार केला तर 25 बांधल्यात. उर्वरित 12 चेंडूंचा खेळ या पूर्वार्धामध्ये शिल्लक आहे. किमान या 12 मध्ये आणखीन 25 गरजेचे असतील. कारण की प्रतिस्पर्धी संघ एक बलाढ्य संघ आहे. बॅटिंग लाईनअप साठी दमदार संघ मानला जातो. त्यांच्या अगेन्स्ट जर 50 किंवा त्याहून अधिक धावसंख्या बनवली तर दुसऱ्या सत्रामध्ये लढाई चांगली आपल्याला पाहायला मिळेल. कारण की इथनं ज्या प्रकारची गोलंदाजी टीम पडलेगावच्या वतीनं आपण पाहिले त्याच प्रकारची गोलंदाजी उर्वरित 2 षटकामध्ये देखील झाली तर निश्चित कमी धावसंख्येमध्ये रोखलं जाईल. त्या प्रकारे त्यांना ओपिनियन मध्ये वर्तवलं होतं की कमीत कमी धावसंख्येमध्ये रोखण्याचा प्रयत्न असेल आणि आतापर्यंत चांगला प्रयत्न गोलंदाजांचा राहिलाय. षटक क्रमांक 4 आणि गोलंदाजीसाठी गोलंदाज अक्षय आपल्याला पाहायला मिळतोय. फील्डमध्ये थोडंसं परिवर्तन कारण की आता क्षेत्ररक्षण विखुरलेलं पाहायला मिळतंय. डीपमध्ये 5 क्षेत्ररक्षक सीमारेषेच्या लगत पाहायला मिळतात, ज्यामध्ये ऑन साईडला 3 आणि ऑफ साईडला देखील 2 क्षेत्ररक्षक सीमा लगत. एक क्षेत्ररक्षक डीपमध्ये पॉइंटला देखील तैनात आहे. लेफ्ट मोर द विकेटचा हा चेंडू अगदी यष्ट्यांच्या देखील मागे आले होते. जागा बनवली होती. क्रीजचा वापर करत असताना चेंडूला पाठवले ते बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने. एका टप्प्यावरती चेंडू सीमारेषा पार. दमदार चौकार. ज्या प्रकारचा त्याने चेंडू फेकला होता अगदी हा ट्रॅकर काहीसा चेंडू क्रीजच्या आतमध्ये येऊन हा दमदार चौकार दाखवला आणि 4च्या मदतीने धावफलक 29 वरती. गरज अशाच फटक्यांची आहे. चांगलं टार्गेट सेट करायचं असेल तर इथं चौकार षटकार ठोकावे लागतील आणि तो प्रयत्न सध्याच्या घडीला पंकज कडनं आपण पाहतोय. पंकजच्या माध्यमातून आतापर्यंत 2 चौकार पाहायला मिळालेत. एक चांगला फिनिशर म्हणून रोल त्याला अदा करावा लागेल. तो प्रयत्न पंकजचा देखील राहिला. इथे देखील फटका लाजवाब आहे. अगदी बॅटच्या राडार मध्ये हा चेंडू होता. पाठवलंय सीमारेषा पार. दर्जेदार षटकार. तर तो दिवस इंग्रजी काळनिर्णयानुसार 19 फेब्रुवारी ज्या सणाची पूर्ण हिंदुस्थान आतुरतेने वाट पाहतो तो सण उद्याच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. अगदी मोठ्या जल्लोषात गल्ली ते दिल्ली पर्यंत हा सोहळा अगदी अभूतपूर्व सोहळा आपल्याला पाहायला मिळतोय. 2 चेंडू आणि 2 मोठे प्रहार. अगदी चिंतेचं वातावरण सध्याच्या घडीला पडलेगाव संघाच्या बाजूने पाहायला मिळतं. याचं कारण की अक्षयचं स्वागत दमदार केलंय. पहिल्याच बॉलवर चौकार आणि त्यानंतर आसमान दाखवत असताना षटकार ठोकलाय फलंदाज पंकजनं आणि धावसंख्येला वेग त्यानं प्रदान केलाय. ज्या प्रकारची गती अपेक्षित होती टीम मानकिवलीला आता ती गती प्रदान करत असताना मैदानाच्या आतमध्ये पंकजला आपण पाहतोय. 2 चेंडू 10 धावा एकवटल्यात आणि एकंदरीत जर आपण स्कोर कार्ड वरती धावसंख्या पाहिली तर धावसंख्या 35 आपल्याला पाहायला मिळते. षटकातील अजूनही 4 चेंडू शिल्लक असतील. अगदी चिंताजनक वातावरण गोलंदाजच्या बाजूने देखील पाहायला मिळेल. नेक्स्ट मॅच उसारगर विरोधात जगदंब वाकळण. रिपोर्टिंग आपण करायचे आहे कारण की इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत. याची दक्षता दोन्ही संघ नायकांनी घ्यायची आहे. टीम उसारगर आणि विरोधात जगदंब वाकळण. 2 चेंडू आतापर्यंत खराब फेकी केलेत गोलंदाज अक्षयनं. मात्र पुढील चेंडू कशा प्रकारचे असतील तर स्पीडअप करायचा आहे. जास्त विलंब आपण करू नका. ही सूचना प्रत्येक संघासाठी असेल. खरं तर गोलंदाज अक्षय आता राऊंड द विकेटनं पहिले 2 चेंडू ओव्हर द विकेटनं पाहिले. लेफ्ट ओव्हर द विकेटनं आता काहीशी जरूर दिशेमध्ये त्यानं परिवर्तन केलं आणि राऊंड द विकेटनं चांगला चेंडू फेकला. एकच धाव तिथे प्राप्त झाली. काहीसा दिलासा जरूर लाभला असेल तो चाहत्यांना. पडलेगाव संघाचे जे चाहते ह्या ठिकाणी उपस्थित आहेत
कारण की 2 चेंडूवरती 2 मोठे प्रहार आल्यानंतर अपेक्षा होती किमान पुढील चेंडू चांगला डिलिव्हर करावा आणि त्या प्रकारचा प्रयत्न अक्षयचा आपल्याला पाहायला मिळतोय. राऊत विकेटचा पुढील चेंडू इथे मात्र लेफ्ट करत असताना प्रशांतला पाहतोय. धाव तर कंप्लीट केली आहे. पंचांच्या इशाऱ्याची जरूर प्रतीक्षा. यस, पंचांकडनं व्हाईट बॉलची खून 1+1 धावा 2 प्राप्त होतात. अतिरिक्त धावा देखील या ठिकाणी आपण पाहतो जोडल्या जातील संघाच्या खात्यामध्ये. 2 धावा येतात. 2च्या मदतीनं धावफलक 38 वरती. आता मात्र धावफलक वेगानं परिवर्तित होताना पाहायला मिळतंय. ही चांगली बाब टीम मानकिवलीसाठी. दरम्यान हा चेंडू पुन्हा जागा बनवली. गॅप मध्ये देखील चेंडू क्षेत्ररक्षक दूरवरनं सप्लाई न येतील. ती खूप वेगानं क्षेत्ररक्षक आले होते चेंडूला फील्ड करतील तोपर्यंत अवधी होता. धावा कंप्लीट होत आहेत. एकच धाव त्या ठिकाणी कंप्लीट झाली आहे. फिल्डिंग खूप चांगली. मयूर ठाकूर अर्थातच ग्रामीण टेनिसचा चित्ता ज्याला सातत्यानं संबोधलं जातं. नेहमीच 38 सर्कलच्या बाहेर तो फिल्डिंग करताना देखील आपण पाहतो. रिव्हर्सच्या माध्यमातून फटका पाहू शकाल. शॉट थर्डमॅनला चेंडू रोखला जाईल तोपर्यंत मिळेल ते फक्त सिंगल. सुरुवातीचे चेंडू जरूर खराब होते. त्यानंतर कुठे कवीना कमबॅक करण्याचा प्रयत्न अक्षयचा देखील पाहायला मिळतोय. खराब चेंडूंवरती चौकार षटकार त्यानंतर सिंगल डबलला देखील प्राधान्य दिलंय. चांगलं क्रिकेट आतापर्यंत टीम मानकिवलीच्या माध्यमातून पाहू शकाल की बदलापूर पट्ट्यातील एक दमदार संघ आहे. इथे देखील जागा बनवली आहे. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. अगदी झेल प्राप्त केलाय आणि या झेल मात्र पंकजचा खेळ संपलाय. ज्या पंकजनं चांगले फटके आतापर्यंत दाखवले होते त्या पंकजला मात्र आता परतावं लागेल. धक्का तिसरा लागतं बॅटिंग करणाऱ्या टीम मानकिवलीला. धावसंख्येचं योगदान दिलं पंकजनं. नवीन फलंदाज राज आता मैदानाच्या आतमध्ये 5व्या क्रमांकावरती राज दाखल झालाय. यस, 4 षटकांचा खेळ पूर्ण झाला. अंतिम षटक देटोर. धावसंख्येचा विचार केला तर 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 40 आपल्याला पाहायला मिळतात. प्रतिषटक 10च्या सरासरीने धावसंख्या एकवटल्यात. सुरुवातीला धावसंख्या फक्त 2 होत्या मात्र त्यानंतर चांगली फलंदाजी जरूर दाखवली. मात्र अंतिम षटकामध्ये किती धावा येतील ते टार्गेट सेट या षटकामध्ये केलं जाईल. पहिला चेंडू तर चांगला हाताळलाय. गोलंदाजी ट्रॅक वरती आपण दक्षला पाहतोय. चांगला चेंडू पहिला डिलिव्हर केला दक्षनं. 40 धावा आतापर्यंत धावपळकावरती 3 गडी बाद झालेत. मैदानाच्या आतमध्ये राज नौका आलेला फलंदाज आणि साथीनं प्रशांत आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचे 5 चेंडू शिल्लक असतील पूर्वार्धामधील. 5 मध्ये किमान 1-2 मोठे फटके अपेक्षित असतील टीम मानकिवलीला आणि त्यांच्या चाहत्यांना. मात्र त्यासाठी काही कारनामा या फलंदाजांना करावा लागेल. प्रयत्न केला जातोय मात्र चेंडू बॅटचा संपर्क नाही. या डॉट चेंडू. यस, ठीक. जर अवधी आपण पाहिला तर 12 वाजून गेलेत आणि अर्थात 19 दिनांक आता लागली आहे. तर अर्थातच आपण जोरदार जयघोष करूया. बोला छत्रपती शिवाजी महाराज की. यस, हा उत्साह मात्र टिकून राहणं गरजेचं आहे. चांगला फटका ऑन साइडला चेंडू टर्न करण्यात आलाय. तर सध्याच्या घडीला रात्र आहे मात्र उद्या जल्लोष आपल्याला पाहायला मिळेल सर्वत्र. रिव्ह्यू बिमर. यस, बिमर चेक करण्यात येईल. तर रिव्ह्यू आपण पाहतोय फलंदाजांकडनं. तर चेंडूमध्ये किती हाईट आहे याची शहानिशा सध्याच्या घडीला करण्यात येईल. बेस्ट हाईट पेक्षा चेंडू उंच आहे की खाली.
जरूर टेक्निशियन टीम मेंबर आणि तिसरे पंच देखील या ठिकाणी जरूर पाहणी करतायत. डिसिजन पेंडिंग सध्याच्या घडीला आपण पाहतोय. रिव्ह्यू घेण्यात आलाय. चेंडू मध्ये किती हाईट आहे तर यासाठी इट इज अ फेअर डिलिव्हरी. यस पॅलेट चेंडू आहे. अगदी चेंडू डीप होताना आपल्याला पाहायला मिळतो. वेस्ट साइड पेक्षा हा चेंडू खाली पंचांनी दर्शवलाय. जे ह्या बॉलवरती धाव आली ती एक न धावफलक आता जाऊन पोहोचेल ते 41-41 वरती. चांगला चेंडू अगदी खोलात टाकलेला चेंडू तितकाच सुंदर फटका. अगदी खोदून काढले चेंडूला. थोडीशी मिसफील्ड झाली. अगदी एकाच ऍक्शन चेंडू जर उचलून फेकला असता तर कदाचित रनआउटची संधी निर्माण झाली असती. तसं झालं नाही. धावा 2 कंप्लीट झाल्या. 2च्या मदतीनं धावसंख्या 43 वरती. एक फायटिंग टोटल सध्याच्या घडीला जरूर निर्माण केली. मात्र इथनं एखादा मोठा फटका आला तर एक चांगली टोटल म्हणता येईल. प्रयत्न जरूर केले जातात मात्र प्रयत्नांना यश नाही. या वारंवार चांगले चेंडू हाताळत असताना दक्षला देखील पाहतोय. ज्या प्रकारे दक्षवरती जिम्मेदारी दिली होती अंतिम स्लॉगोरची ती जबाबदारी लिलिया पार करत असताना दक्षला आपण पाहू शकाल. दक्षतेने गोलंदाजी अर्थात मैदानाच्या आतमध्ये. विकेटचा पुढील चेंडू प्रहार केला. अगदी फ्लॅटेड फटका. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी मयूर तैनात आहे. त्याच्याकडनं चुकीची अपेक्षा नाहीये आणि एक वेल जज कॅच आणि या कॅचनं मात्र फलंदाजचा खेळ देखील संपला आणि डाव देखील पहिला संपलाय. धावसंख्या धावपळकावरती 43 आणि 44 लक्ष दुसऱ्या सत्रामध्ये पाठलाग करत असताना पूर्ण करावं लागेल विजयासाठी. नेक्स्ट मॅच उसारगर आणि जगदंब वाखळण. तर टॉस साठी त्वरित यायचा आहे. उसारगर संघाचा संघनायक आणि यस उसारगर संघाचा संघनायक आणि वाकलन संघाचे संघनायक दोन्ही आलेत. तर प्रथमतः आपण टॉस बॉक्स मध्ये टॉस करूया. खेळाचं पहिलं सत्र या ठिकाणी पूर्ण झालंय आणि पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करत असताना टीम मानकिवलीनं बनवल्या त्या 43 आणि लक्ष्य 44 असेल. येणाऱ्या 5 षटकामध्ये हे लक्ष्य पार केलं जाईल का ह्या लक्ष्याचा बचाव होईल ते ऐकणार आहोत. खेळाच्या दुसऱ्या सत्रात आमचे नितीन काळन सर आहेत तर त्यांच्या शुभवाणीतनं खेळाचं दुसरं सत्र आपण ऐकणार आहोत. तुर्ताच टॉस बॉक्स मध्ये इन्व्हाइट करूया दोन्ही संघाचे संघनायक या आपण टॉस साठी. एका बाजूला उसारगर संघाचे संघनायक प्रथमेश या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात आणि एका बाजूला डीके यस जगदंब वाकळण संघ आपल्याला पाहायला मिळेल. तर दोघांमध्ये आपण टॉस करूया. 5 षटकांचा सामना असेल आणि नियम ज्या प्रकारे कल्याण डोंबिवली क्रिकेट असोसिएशन अंतर्गत जे नियम आहेत ते नियम कंटिन्यू असतील. प्रथमतः विकेट आणि त्यानंतर टॉस जर सामना बरोबर सुटला तर सन्माननीय मुकुंद म्हात्रे यांच्या शुभ हस्ते आपण करणार आहोत टॉस. तर विनंती करण मुकुंददादा म्हात्रे यांना की आपल्या शुभ हस्ते टॉस करायचा आहे. नेक्स्ट मॅच एका बाजूला जगदंब वाकळण तर एका बाजूला VCC उसारगर. जगदंब वाकलन बी आणि उसारकर दोन्ही टीमच्या कॅप्टनने आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. या मॅच मध्ये आपण पाहिलं तर
टार्गेट 44 टार्गेट आहे पडले संघासमोर मानकिवली. पुढच्या मॅच मध्ये जगदंबा वाकळंबी संघाने टॉस जिंकले. पहिला सामना आपण पाहिला तर तिशा गावदेवी आर्यम 11 सोनापडा संघाने जिंकला. तर दुसरा सामना सुरू आहे. 44 धावांचा पाठलाग करण्यासाठी आदर्श पडले संघाची सलामी जोडी मैदान सुद्धा दाखल झाली आहे. चला सामना सुरू करायचे मनोज सर, थोडीशी घाई करा. यानंतर अजूनही 5 सामने आहेत. मयूर ठाकूर येतात सलामीला आणि स्वप्नील मात्रे. सलामी जोडी आपण पाहतोय. 5 षटकांमध्ये 44 धावांचा पाठलाग करायचा आदर्श 11 पडले संघ आपण पाहतोय. UTCच्या माध्यमातून स्पर्धा कव्हर केली ते गजानन क्रिकेट संघ वाकलन आयोजित गजानन ट्रॉफी 2024. राज येत आहेत मानकिवली संघाकडे पहिलं षटक घेऊन. 44 धावांचं संरक्षण करायचं टाइम सुद्धा आम्ही मॅच करणार आहोत. मानकिवलीचे कोणी मान्यवर असेल या. 12:09 आलेत. पहिला चेंडू आपण पाहतोय. फटका सुंदर आहे आणि चेंडू जाईल स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या मधून सीमारेषेच्या बाहेर. स्वप्नील मात्रेच्या बॅट मधून पहिला चौकार. स्वप्नील मात्रेने 44 धावांचा पाठलाग असताना इथे फटका चांगला आहे. कव्हर आणि एक्स्ट्रा कव्हरच्या मधून तुम्ही पाहतायत आउटफील्ड फास्ट आहे. 2 रन्स पूर्ण झाले. तिसरीचा प्रयत्न चालवलाय. 3 धावा मिळतील स्वप्नीलच्या खात्यामध्ये. 3 धावसंख्या पुढे सरकली ती 7 वरती. मयूर ठाकूर येतात स्ट्रायकिंगला. डावखुऱ्याचे फलंदाज. मालिकावीर आपण बघतो माजी आमदार रमेश शेट पाटील काटई सौजन्य आपण बघतोय. नंदू शेठ चौधरी यांच्या मालिकावीरसाठी आपण बाईक पाहतोय. तर मालिकावीर टीम साठी मालिकावीर असेल लक्षात घ्या. मयूर सोमनाथ यांना विनंती असेल या व्यासपीठावर त्यांनी सत्यवान आपण व्यासपीठावर यायचं. इथे झेलची शक्यता आहे. फलंदाज बाद होईल बघा. मयूर ठाकूर 0वरती बाद. मयूर 0वरती बाद झालेत. फटका चांगला होता मात्र गॅप मिळाली नाही मयूरला. 44चा पाठलाग करत असताना 3 आपण पाहिलं तर पहिल्या चेंडूत चौकार, दुसऱ्या चेंडूत 3 धावा, तिसऱ्या चेंडूत विकेट मिळाली राजच्या खात्यामध्ये पहिली. मानकिवली संघ सुद्धा एक चांगला संघ आहे. आणि सागर पाटील आले दादा बॅटिंग करण्यासाठी 3ऱ्या क्रमांकावरती. चांगले फलंदाज आहेत. 2 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर आहेत. 44चा पाठलाग या मॅच मध्ये करायचे. पहिला चेंडू आणि झेलच्या स्वरूपात सागर बाद होईल. राजच्या खात्यामध्ये दुसरी विकेट. पडले संघाला लागणारा दुसरा धक्का 7 या धावसंख्येवरती. हॅट्रिकच्या उंबरठ्यावर आता गोलंदाज राज बघायचे. या स्पर्धेतील पहिली हॅट्रिक तो पूर्ण करेल का.
जबरदस्त कमबॅक करत असताना आपण पाहतोय. पहिल्या 2 चेंडूवरती 7 धावा. पुढची मॅच VCC उसारकर आपण पाहतोय. दुसऱ्या बाजूला जगदंब वाकलन क्रिकेट संघ बी. ती मॅच तुम्हाला चांगली पाहायला मिळेल. बघा हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती गोलंदाज राजला तुम्ही पाहताय. मानकिवली संघाचा गोलंदाज या स्पर्धेतील आजच्या दिवसातील आजच्या रात्रीतली पहिली हॅट्रिक तो पूर्ण करेल का? हा चेंडू पॉइंटच्या दिशेने खेळत आहे. दोन्ही फलंदाज आता एकाच एंडला आहेत. काय घडलंय मैदानामध्ये? दक्ष 0वरती बाद. रनआउटच्या स्वरूपात तिसरा धक्का मैदानाच्या आतमध्ये लागत असताना 7 या धावसंख्येवरती आदर्श 11 पडले संघ थोडासा बॅकफुटवर पाहायला मिळतोय. पहिल्या 2 बॉलवरती 7 आले होते. पुढच्या 3 चेंडूवरती 3 विकेट आल्यात. वंशाला अक्षय आले आता बॅटिंग करण्याने. 3 विकेट गेले बघा. पहिल्या 2 बॉलवरती 7 रन. नंतरच्या 3 चेंडूवर एकही रन्स नाही. 3 विकेट आदर्श 11 पडले संघाने गमावल्यात. 44 धावांचा पाठलाग त्यांना या मॅच मध्ये करायचा होता. 7 वरती 3 विकेट गेलेत. दक्ष रनआउटच्या स्वरूपात बाद झाले. पॉइंटला चेंडू जवळजवळ हातातच होता. तिथे 1 रन झालीच जास्ती. मात्र कॉल देणं गरजेचं आहे. क्रिकेटमध्ये संवाद होणं गरजेचं आहे आणि तो संवाद तिथे झाला नाहीये. पुढच्या मॅच मध्ये VCC उसारकर विरुद्ध जगदंब वाकलन बी संघाने टॉस जिंकलेला आहे. पहिल्या फेरीतील तिसरी मॅच. त्यानंतर शेवटची मॅच गावदेवी खार्डी विरुद्ध जयनुमान नेजे. हा चेंडू कार्पेटच्या साईने खेळत आहेत. इथे मात्र अक्षयने 2 धावा वेगाने पूर्ण केल्यात. शेवटच्या बॉलवरती 2 रन्स आल्या. पहिल्या 2 बॉलवरती 7 आल्या होत्या. तिथे फिल्डिंग चांगली झाली. स्ट्राईक रोटेट झाली. तो चौकार गेला असता कदाचित मयुरी बाद झाली असते. मात्र फिल्डिंग चांगली झाली त्यामुळे 1 रन सेव्ह झाली. तिथून 3 विकेट आल्या. बऱ्याच वेळा फिल्डिंग चांगली केल्यानंतर तुम्हाला फायदा होतो. 9 धावा झाल्यात. चला मानकिवली संघ फिल्डिंग लगेच लावायची लक्षात घ्या. थोडीशी घाई करा. आदर्श 11 पडले टीमला करायचे आहेत. 24 चेंडू 35. दुसरं षटक घेऊन येतात गोलंदाज हेमंत. फॉर एंड कडनं गोलंदाज हेमंतला इन्व्हाइट केले. दुसऱ्या षटकामध्ये पॉवर प्लेच्या मध्ये 3 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर आहेत. मिड विकेट लॉंग ऑन आणि डीप लॉंग ऑफ मध्ये एक क्षेत्ररक्षक ठेवण्यात आलेले आहे. चोवीस चेंडू 35 धावा या मॅच मध्ये करायच्या. हेमंतला माहिती 3 विकेट गेल्या त्यामुळे इथून कमबॅक करण्याची नामी संधी असेल. क्रिकेटमध्ये अशक्य काहीच नाही. 45 धावांचा पाठलाग 44 धावांचा पाठलाग करायचा. 43 धावा पहिल्या इनिंग मध्ये बनवल्या मानकिवली संघाने. दुसरं षटक घेऊन त्यात गोलंदाज हेमंत. पहिला चेंडू वेगवान होता. फलंदाज बीट यष्टीरक्षक बीट होत आहेत. 22च्या स्वरूपात 1 रन्स मिळाले. पडले टीमच्या खात्यामध्ये. धावसंख्या दुहेरी अंकामध्ये 3 गडी बाद 10 वरती पोहोचली. ते आदर्श 11 पडले संघाचे 34 रन्स अजूनही या मॅच मध्ये करायचे आहेत. दहा धावा झाल्या. 44चा पाठलाग करत असताना आदर्श 11 पडले संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. पुढच्या मॅच मध्ये उसारकर आणि वाकलन बी मध्ये मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. देवेश वडापाव सेंटरचे सर्वेसर्वा गोरख मामा संत यांचे आगमन झाले. त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत. आणि उसारकर म्हटल्यानंतर एक प्रसिद्ध गायक उसारकरचे प्रशांत मात्रे यांचे आगमन झाले. त्यांना विनंती असेल या प्रशांत मात्रे आपलं हार्दिक हार्दिक स्वागत.
इथे फटका चांगला आहे गॅप मध्ये. दोन्ही क्षेत्ररक्षक सुरुवातीला थांबले. कदाचित चेंडू त्यांना दिसला नाहीये, मात्र आउटफील्ड फास्ट आहे. धावा 4 मिळतील त्या अक्षयच्या खात्यामध्ये. या स्पर्धेत जितू ठाकूर यांच्याकडून सन्मान चिन्ह सुमित आहेत. तसेच जाक तरे यांच्याकडून मॅन ऑफ द मॅचच्या आणि स्मार्ट वॉच तुम्हाला पाहायला मिळत आहेत. सर्व मान्यवरांचा मी आभार व्यक्त करून दुसरी चौधरी काटे यांच्या मालिकावीरसाठी बाईक सुद्धा तुम्ही पाहतायत. इथे मात्र वेग प्रचंड आहे. फलंदाज बीट, यष्टिरक्षक बीट, थर्ड मॅन बीट बाईकच्या स्वरूपात चौकार. बाईकच्या स्वरूपात चौकार मिळाला. वेग प्रचंड हेमंतकडे आपण पाहतोय. धावा झाल्यात 18. चेंडू कार्पेटच्या सायने घेतात. बिडाबॉर्डर क्षेत्ररक्षक वेगाने आलेत. फिल्डिंग चांगली आहे. 1 रन्स मिळाली अक्षयच्या खात्यामध्ये. 1ने धावसंख्या पुढे सरकली ती 19 वरती. एकोणीस धावा आपण कधी लागल्यात त्या आदर्श 11 पडले संघाच्या. आपण पाहतोय 44 धावांचा पाटलाचा 40+ पडले संघालाही तुम्ही आज खेळताना पाहिलं. पाकफुटला गेले, फक्त दिशा दिली. पॉइंटला क्षेत्ररक्षक होते ते झाले बेट. आउटफील्ड फास्ट आणि चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी येत आहेत. आदर्श 11 पडले संघाला 3 विकेट 7 वरती गेले होते. हा चेंडू खटकारण्याचा प्रयत्न होता. चेंडूने बॅटचा संपर्क इथे झाला नाहीये. षटक क्रमांक 2 ते हेमंत समाप्त झाले. 2 षटकात धावा झाले 23. चेंडू शिल्लक आहेत 18. धावा करायचे आहेत 21. 18 चेंडू 21 धावा या मॅच मध्ये करायचे. आदर्श 11 पडलेला. पुढच्या मॅच मध्ये जगदंबा वाकलन बी संघाने नाणेफेकी जिंकले. पुढच्या दोन्ही टीम्सने रेडी राहायचं आमच्या मुख्य व्यासपीठासमोर. उसारगर आणि वाकलन बी लगेच मॅच सुरू होईल, लक्षात घ्या. चला मानकिवली संघ लगेच फिल्डिंग लावायची. प्रशांत येत आहेत. आमचे मानकिवलीचे राहुल चव्हाण एक अप्रतिम समालोचक, तेही सामना एन्जॉय करतात. राहुल चव्हाण आपले स्वागत आहे. मानकिवलीचे सातत्याने त्यांचाही आवाज तुम्हाला ऐकायला मिळतं. मयूर बिसेकर स्पर्धेमध्ये सुद्धा तुम्हाला पाहायला आवाज त्यांचा ऐकायला मिळाला. अनेक स्पर्धामध्ये आपण त्यांना पाहत असतो. मुरबीच्या नाईट स्पर्धेमध्ये सुद्धा पाहिलं होतं. आमचे खूप चांगले मित्र आहेत. राहुल चव्हाण आपले स्वागत. सातत्याने मानकिवली संघाला ते सपोर्ट करत असतात. 2 षटकात 23 झालेत. 18 चेंडू मध्ये 21 करायचे आहेत. आणि तबकाचे प्रशांत कमबॅक करेल का? पहिलं षटक राजचं होतं, दुसरं हेमंत आणि आता तिसरं प्रशांत. उसारकरचे प्रसिद्ध गायक प्रशांत म्हात्रे यांचे आगमन झाले. त्यांचे हार्दिक स्वागत. त्यांना विनंती असेल या व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत. सातत्याने वाकलन संघाला ते भरपूर सपोर्ट करतात. खास करून केतनला हलक्या हाताने घेत आहेत. बॉटमॅनचा वापर केलाय. स्वतः गोलंदाज गेलेत. 1 रन्स इथे मिळाले. या अगोदर दक्ष रनआउट झालेत. त्यामुळे थोडीशी काळजी घ्यावी लागेल स्वप्नील आणि अक्षयला. दक्षिणेच्या पॉइंटला चेंडू खेळतोय असं वाटलं. 1 रन्स होईल की
पण स्वप्नीलने थांबवलं, त्यामुळे ते रनआउट झाले. 24 धावा झालेत, 20 अजूनही करायचे. 17 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 17 चेंडू 20. पुढच्या मॅच मध्ये जगदंबा वाकलन बीस संघाने नाणेफेकी जिंकली. निर्णय आम्हाला कळवायचा आहे. सतरा चेंडू 20 धावा या मॅच मध्ये करायचे. डिसिजन अजूनही पेंडिंग आहे जगदंबा वाकलन बी टीमचा, कारण नाणेफेकी त्यांनी जिंकलेली ऑलरेडी. संपूर्ण कदाचित खेळाडू आल्यानंतर निर्णय घेतील. सोमनाथ गायकर मला वाटतं येणं अजूनही बाकी आहे. हलक्या हाताने खेळतायत. एक रन्स पूर्ण झाली आहे. दुसरीचा प्रयत्न नाहीये का? होईल आता. मात्र थोडेसे क्षेत्ररक्षक कॅज्युअल राहिलेत. फिल्डिंग थोडीशी खराब आहे मानकिवली टीमची. सध्या जगदंबा वाकलन बी संघ सुद्धा थोडासा फॉर्म साठी संघर्ष करतोय. आता कदाचित या स्पर्धेमध्ये फॉर्म मध्ये येण्याचा प्रयत्न ते करतील. नाईट स्पर्धा आहे. 2 धावसंख्या पुढे सरकली ती 26 वरती. 44चा पाठलाग करत असताना हा चेंडू सरळ गोलंदाजच्या हातामध्ये विसरतोय. डॉट बॉलची ते समाप्त होईल. धावसंख्या स्थिर आहे 26 वरती. ऑप्शनच्या बाहेर चेंडू होता, त्यालाही छेडछाडी करण्याचा प्रयत्न स्वप्नील मात्रेने केला. डॉट बॉलची ते समाप्ती झाली. इथे चेंडू उंच गेलाय. झेलची शक्यता नाकारता येणार नाहीये आणि एक सुंदर झेल टिपलाय मिड विकेटला. फलंदाज बाद होईल. स्वप्नील मात्रेची खेळी इथे समाप्त होईल. इथून या मॅचचा टर्निंग पॉइंट विकेट असेल का हे पाहणं आता गरजेचं आहे. पुढच्या मॅच मध्ये गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे उसारकर संघ आपली बॅटिंग असेल. मॅक्यूला बघतोय मी आल्यापासून ते ड्रिल करून बघतात. कदाचित ओमकार मला वाटतं त्यांना आज बॅटिंग मिळणार आहे. सातत्याने ते बॅट ड्रिल करून बघवते आल्यापासून. बरेचसे खेळाडू नव्हते त्या अगोदर ते आज आलेत आणि आल्यापासून ते बॅट वेगाने फिरवत आहेत. इथे विकेट मिळाली आणि आता बॅटिंग करण्यासाठी वैभव म्हात्रे आलेत. कॅप्टन सुद्धा. हाही चेंडू चांगला होता. हेमंत आपण पाहिलं तर गोलंदाज प्रशांत इथे कमबॅक करत असताना 3च धावा आतापर्यंत प्रशांतने दिल्यात. 5 चेंडू त्याने आतापर्यंत फेकलेत. चांगला कमबॅक केलाय. 26 रन झालेत. 18 रन अजूनही करायचे आहेत. मानकिवली संघ सुद्धा सहजा मॅच सोडणार नाहीये. 13 बॉल 18. इथे चेंडू उंच गेलाय. झेलची शक्यता नाकारता येणार नाहीये. क्षेत्ररक्षक जज करतायत. वैभवलाही माघारी परतावं लागेल. या मॅचला कलाटी देणारी गोलंदाजी केली प्रशांतने. फक्त 3 धावा दिल्या. 2 विकेट घेतल्या. आता चेंडू शिल्लक आहेत 12. धावा करायचे आहेत 18 या मॅच मध्ये. शिडोन याने पुरस्कृत केलेला संघ तुम्हाला पाहायला मिळेल. स्कायरा 11, जगदंबा वाकलन बी. चला स्पीडअप करा. मानकिवली संघ थोडासा वेळ जास्त घेत आहे. 12 चेंडू 18. अन्यथा एक अतिरिक्त खेळाडू तुमचा 38 सर्कल मध्ये लक्षात घ्या. 17 मिनिटं आतापर्यंत गेलेत 3 षटकांसाठी.
12 चेंडूचा खेळ शिल्लक 18 रन्स या मॅच मध्ये करायचे आहेत. चला थोडीशी घाई करा, लक्षात घ्या वेळ जास्त घेत आहे. राज आले दुसऱ्या स्पेल मध्ये. बारा चेंडू 18 धावा या मॅच मध्ये आता करायचे आहेत. मॅच थोडस आता समीकरण बदललंय. 12 चेंडू 18 धावा. सामना बरोबर सुटला. सर्व विकेट पाहिल्या जातील मध्ये इथे जास्त विकेट गेल्या त्यामुळे 18 कंपल्सरी करायचे आहेत. कारण मानकिवलीच्या 4च विकेट गेल्या होत्या पहिल्या सत्रामध्ये. राज गोलंदाजी मार्कवर. हा चेंडू लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक झेलचा ड्रॉप झालाय. कठीण होता मात्र धावाही 4 मिळतील. चौकार. कंपल्सरी लक्षात घ्या. पडले संघ आपले जास्त विकेट गेलेत. 5 विकेट गेलेत. पुढच्या मॅच मध्ये स्कायरा 11 जगदंबा वाकलन बी संघाने टॉस जिंकले. आकाशजी पाटील शिडून याने पुरस्कृत केलेला संघ तुम्हाला पाहायला मिळेल आणि त्यांना फाईट करेल तो VCC उसारगर. अकरा चेंडू 14 धावा या मॅच मध्ये आता करायचे आहेत. 11 चेंडू 14 रन्स. मॅच ऑन. चला व्हॉलेंटियर्स जयेंद्र भोईर जरा बघा. स्वयंसेवक चेंडूची मागणी करतायत. बॉल मला वाटतं चेंडू कधी हरवला फुटला तुम्हाला नवीनच मिळेल. लक्षात घ्या. चला व्हॉलेंटियर्स चेंडू मिळाला असेल तर द्या लवकर. अकरा चेंडू 14 धावांची गरज आहे. सुरुवातीला प्रत्येक टीमने 2 चेंडू चॉईस करा. लक्षात घ्या. अकरा चेंडू 14 धावा त्या मॅच मध्ये करायचे आहेत. राकेश कुंभार आले बॅटिंग करण्यासाठी. चला मॅच चेंडू आलाय अक्षय. ते दोन्ही चेंडू पंचांकडे जमा करा प्लीज. मॅच बॉल रिटर्न आला. आमच्या सगळ्या व्हॉलंटियर्सला विनंती आपण बाउंड्री लाईनवरती तैनात राहा. कारण मॅच जेव्हा क्लोज येते जर मॅच बॉल मिस झाला नवा बॉल जातो आणि नाईट क्रिकेटमध्ये भरपूर फरक पडतो. त्यामुळे गजानन स्पोर्टच्या पूर्ण आमच्या स्वयंसेवकांना विनंती आहे आपण सगळीकडे तैनात राहायचं. आणि याच दरम्यान स्टारबक्सची येऊन जोडी आली आहे सौरभ म्हात्रे आणि हर्ष गायकर. तर त्यांचं देखील करूयात आपण हार्दिक हार्दिक स्वागत. भले कर्जा लेना चाहिए लेकिन स्टारबक्स ही चाहिए. 11 चेंडू 14 धावा या मॅच मध्ये करायचे. राजच्या पहिल्याच चेंडू ती चौकार आला अक्षयच्या बॅट मधून. अक्षय चांगली बॅटिंग केली या मॅच मध्ये आतापर्यंत. काही चेंडू कार्पेटच्या साहाय्याने घेत आहेत. लॉंग ऑफच्या दिशेने क्षेत्ररक्षक डीप मध्ये तिथे एकच रन्स मिळाले. आता चेंडू शिल्लक आहे 10 धावा करायचे. 13 कंपल्सरी 13 रन्स करायचे त्या मॅच मध्ये पडले टीमला. पहिला सामना योगेश पाटीलने जिंकून दिला. त्रिशा 11 गावदेवी RM 11 सोनारपाडा. तेजसजी पाटील टायगर यांनी पुरस्कृत केलेला संघ तुम्ही पाहिला. त्रिशा 11 सोनारपाडा. शेवटपर्यंत योगेश पाटील मैदानात थांबले आणि अखेर ती मॅच त्याने जिंकून दिली सोनारपाडा टीमला. 2 झेल योगेशचे ड्रॉप झाले. आता चेंडू शिल्लक आहे 10 धावा करायचे. 13 राजला इथे कमबॅक करावा लागेल. राज सुद्धा एक चांगला गोलंदाज आहे. इथे फटका चांगला आहे का मात्र टायमिंग झाला नाहीये. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक फलंदाज बाद होईल. राकेश कुंभारलाही माघारी परतावं लागेल. मैदानाच्या आतमध्ये पडले टीमला लागणारा हा 6वा धक्का.
रन्स आता या मॅच मध्ये करायचे आहेत. 8व्या क्रमांकावरती फलंदाज आलेत सिद्धांत. 9 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 13 रन्स या मॅच मध्ये करायचे आहेत कंपल्सरी, कारण की विकेट जास्त गेले त्यामुळे कंपल्सरी इक्वेशन आलाय तर पडले टीम समोर. सिद्धांतला चांगली बॅटिंग करावी लागेल. गोलंदाजी त्यांनी चांगली केली होती पहिल्या सत्रामध्ये. तोच फलंदाज सिद्धांत तुम्ही पाहतायत, अष्टपैलू खेळाडू आहे. बॅकफुटला गेले, शॉट ऑफ द डे असं म्हटलं तरी अवघड ठरणार नाहीये. पंचाला जवाब फटका तुम्हाला पाहायला मिळालाय सिद्धांतच्या बॅट मधून. चौकार. सिद्धांतच्या बॅट मध्ये महत्वाच्या क्षणी चौकार आलाय. आता 8 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 2 षटकही त्यांनी टाकली होती. 11 रन्स देत असताना 1 विकेट त्याने घेतली होती आणि महत्वाचा चौकार त्याच्या बॅट मध्ये आला. इक्वेशन थोडंसं सोपं झालंय आता पडले टीम साठी. 8 चेंडू आणि 9 धावा कंपल्सरी करायचे आहेत. विकेट जास्त गेल्यात त्यामुळे इक्वेशन कंपल्सरी लक्षात घ्या. पहिल्या इनिंग मध्ये 4च विकेट गेल्या होत्या. राजच्या विरोधात चौकार ठोकलाय. इथेही फटका चांगला आहे. फिल्डिंग सुद्धा तितकी दर्जेदार आहे. कदाचित इथेही चौकार मिळाला असता मात्र एक सिंगल मिळाली. आता चेंडू शिल्लक आहे. 7 धावा करायचे आहेत. 7 चेंडू 8 धावा हे इक्वेशन या मॅच मध्ये आपण पाहतोय. पुढच्या मॅच मध्ये स्कायरा 11 जगदंबा वाकलन 20 संघाने टॉस जिंकलाय. गोलंदाजी करण्याचा निर्णय त्यांनी घेतलाय त्यामुळे उसर्ग टीमला बॅटिंग करावी लागेल पुढच्या मॅच मध्ये. लक्षात घ्या चेंडू कधी हरवला फुटला तुम्हाला नवीनच मिळेल. एक रिव्ह्यू तुमच्याकडे असेल फक्त बिमर साठी. पंचांना जर डाऊट वाटलं तर रनर साठी सुद्धा रिव्ह्यू घेऊ शकतात. सामना बरोबरी सुटल्या. सर्वोत्तम विकेट त्यानंतर टॉस. 7 चेंडू 8 धावा या मॅच मध्ये करायचे आहेत. अक्षयला शेवटपर्यंत मॅच मध्ये या खेळपट्टीवर थांबणं गरजेचं आहे. आता गोलंदाज राज इथे हलक्या तरी खेळण्याचा प्रयत्न होतो. त्यांना माहिती राज दुसऱ्या षटकामध्ये आलेत स्पेल मध्ये गोलंदाजी करण्यासाठी. त्यामुळे एक फ्रेश गोलंदाज आता मानकिवली टीमला वापरावा लागेल आणि त्या गोलंदाजाला आता 7 धावांचं संरक्षण करायचंय. फिल्डिंग लगेच लावायची मानकिवली टीम. 6 बॉल मध्ये 7 रन्स कंपल्सरी करायचे त्या मॅच मध्ये. पहिली मॅच रंगतदार झाली होती. तिथे रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटण्याने काही चुका केल्या, झेल ड्रॉप केले, मिस फिल्डिंग केली त्यामुळे त्यांना मॅच गमवावी लागली सोनापाडा टीमच्या विरुद्ध. फिल्डिंग लगेच लावायची. 6 चेंडू 7 धावा मानकिवली विरुद्ध आदर्श 11 पडले. रेग्युलरच्या आजच्या रात्री दुसरी मॅच त्यामुळे थोडीशी घाई करा प्लीज. 10 सामने आपल्याला आजच्या दिवसात संपूर्ण कव्हर करायचे त्यामुळे घाई करायची. सात चेंडू 7 धावा गोलंदाजी करण्यासाठी ऋतिक आलेत. यंगस्टर आहे, विश्वास त्यांच्यावरती दाखवलाय कॅप्टनने. आता बघायचं आहे. 6 चेंडू 7 धावा. 44 धावांचा पाठलाग करायचा होता मात्र मानकिवली संघाने अजूनही मॅच सोडली नाहीये. फक्त थोडस वेळ कमी घ्या, घाई करा थोडीशी. निलेश मराठे आज संघामध्ये नाहीयेत. त्यांच्या अनुपस्थितीत संघाने आतापर्यंत खेळ चांगला केला. 44चं टार्गेट होतं. मॅच शेवटच्या षटकापर्यंत गेली आणि शेवटच्या षटकात 7 रन्स या मॅच मध्ये आता करायचे आहेत पडले टीमला. ऋतिक गोलंदाजी मार्कवर. हा चेंडू कार्पेटच्या साइडे खेळत आहेत. गॅप थोडीशी मोठी आहे. क्षेत्ररक्षक वेगाने आलेत. फिल्डिंग चांगली आहे. अक्षय चांगली बॅटिंग करतात या मॅच मध्ये. प्रत्येक बॉल त्यांच्या बॅटवर येतोय. आता चेंडू शिल्लक आहेत. 5 धावा करायचे. 5 39 धावा झाल्या. 44चा पाठलाग करायचे. 5 चेंडू मध्ये आता 5 धावा करायचे या मॅच मध्ये. आदर्श 11 पडले टीमला. मॅच रंगतदार दिशेने वाटचाल करत असताना दोन्ही संघ हार मानायला तयार नाहीयेत. एका बाजूला बदलापूर विभागातील संघ तुम्ही पाहतात मानकिवली संघ आणि दुसऱ्या बाजूला आदर्श 11 पडले. 5 चेंडू 5 धावा. स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक मध्ये सुद्धा खूप चांगला खेळ राहिला होता या टीमचा.
अपील स्ट्रॉंग आहे मात्र भरपूर अक्षय ऑप्शनच्या बाहेर आहे. कदाचित चेहऱ्यावरती चेंडू त्यांच्या लागला की काही लेग बायचा इशारा आलाय. आता 4 चेंडू आणि 4 धावा या मॅच मध्ये करायचे आहेत. क्लोज इक्वेशन तुम्हाला पाहायला मिळतोय. थोडीशी क्लोज मॅच पाहायला मिळते. 40 धावा झाले. 4 अजूनही करायचे. चेंडू शिल्लक आहे. 4 धावा करायचे. 4 पहिल्या इनिंग मध्ये 4 विकेट गेले होते मानकिवलीच्या, मात्र इथे विकेट 6 गेल्यात. त्यामुळे कंपल्सरी 4 रन्स करायचे. थोडीशी चर्चा अक्षय आणि सिद्धांत करतायत या मॅच मध्ये. त्यांना माहिती एखादी दुहेरी रन्स आली तर मॅच अजून थोडीशी सोपी जाईल. ही चर्चा कदाचित केली असेल. सिंगल किंवा डबल आल्यावर नंतर थोडस सामना झुकेल. तो पडली टीमच्या बाजूने. एखादी 4 चेंडू मध्ये 4 धावा या मॅच मध्ये करायच्या आहेत. थोडासा वेग घेताय तुम्ही. मॅचचा एक रिदम असतो, त्या रिदम मध्ये मॅच होणं गरजेचं आहे. लक्षात घ्या दोन्ही टीम्स. वाकलन संघाने फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय पुढच्या मॅच मध्ये. स्कायरा 11 जगदंबा वाकलन बी. इथे बॅटची कडा आहे. सिद्धांतला माघारी परतावं लागेल. आता मात्र या मॅच मध्ये मजा येईल कारण विकेट गेले 7, चेंडू शिल्लक आहे 3, धावा करायचे 4. तीन चेंडू 4 धावा. काय रंगतदार मॅच तुम्हाला पाहायला मिळते आजच्या रात्रीतली दुसरी मॅच रेग्युलर मधली. 3 चेंडू 4 धावा. 7 विकेट गेलेत आणि आता 9व्या क्रमांकावरती महेश मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. 44 रन झाल्यानंतर असं वाटलं होतं की मॅच एकतर्फी होईल की काय. मानकिवली संघ बदलापूर विभागातील एक दादा संघ म्हणून या संघाकडे नेहमीच पाहिलं जातं. त्यामुळे सहजा ते मॅच सोडणार नाहीयेत आणि हे दाखवून दिले त्यांनी या मॅच मध्ये. मात्र दुसऱ्या बाजूला आदर्श इलेव्हन पडले. हाही ऑस्ट्रेलियन ऋतीचा संघ आहे. सहजा हाही संघ मॅच सोडत नाहीये. तर ऋतिक 7 धावांचं संरक्षण करेल का या मॅच मध्ये. 3 बॉल मध्ये आता 4 करायचे आहेत कंपल्सरी. चला मॅच सुरू करायची. प्रत्येक वेळ घेऊ नका. 3 चेंडू 4 धावा या सूचना मी सातत्याने तुम्हाला देतोय. हा चेंडू कार्पेटच्या साइडने खेळत आहेत. गॅप भरपूर मोठी आहे. एकदा वेगाने पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न चालू आहे. रनआउटचा धोका होता मात्र चेंडूने अचानक थोडासा बाउन्स घेतला. त्यामुळे 2 रन्स इथे पूर्ण झालेत. आता चेंडू शिल्लक आहे. 2 धावा करायचे. 2 कंपल्सरी. थ्रोपैकी चांगली होती मात्र अचानक चेंडूने थोडासा बाउन्स घेतला. त्यामुळे 2 धावा इथे वेगाने पूर्ण केल्यात आणि आता मॅच शेवटच्या टप्प्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळते. 2 चेंडू आणि 2 धावा कंपल्सरी करायच्यात कारण की विकेट जास्त गेलेत. चला 12व्या खेळाडूने पाणी घेऊन जायचं मैदानात. दीपेश भोईर बघा आल्या बाईक कडे पाहतायत. नाही त्यास टीम साठी बाईक आहे नाही ती, खेळाडूसाठी नाहीये. टॉप 4 मध्ये 4 संघ ज्यावेळी येतील त्यावेळी ज्या संघाचे खेळ चांगला असेल नक्कीच त्या टीमला ती बाईक दिली जाईल. आणि पहिल्यांदाच ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये असं पाहायला मिळेल की टीमला मालिकावीर मिळेल. खेळाडूला बऱ्याच वेळा मालिकावीर मिळते मात्र टीमला मालिकावीर ही पहिल्यांदाच संकल्पना गजानन क्रिकेट संघ वाकलनने आणली असं नक्कीच सुचवलं जाईल. 2 चेंडू 2 धावा मॅच शेवटच्या टप्प्यामध्ये. त्यामुळे थोडंसं पाण्याची मागणी करण्यात आलेली. फिल्डिंग लगेच धावा मानकिवली संघ. थोडीशी घाई करा. दोन चेंडू 2 धावा या मॅच मध्ये करायचे. येणारा चेंडू आता खूप महत्वाचा असेल या मॅच मध्ये. कंपल्सरी 2 रन्स करायचे आहेत. ऋतिक 2 चेंडू मध्ये 2 धावांचं संरक्षण करेल का. 44चा पाठलाग करत असताना आदर्श पडले संघाने 42 रन्स आतापर्यंत केलेत. ऋतिक काहीतरी चर्चा करत असताना. चला सामना सुरू करायचा. मानकिवली टीम जास्त वेळ घ्यायचा नाहीये लक्षात घ्या. सूचना मी तुम्हाला सातत्याने देतोय. थोडासा वेळ वाया चाललाय. स्पर्धेचा पहिला दिवस. 2 चेंडू 2 धावा. इथे फलंदाज बाद होईल का. महेशला माघारी परतावं लागेल.
आणि आता शेवटच्या बॉलवरती 2 धावांची गरज आहे. ती आदर्श 11 पडले टीमला विकेट त्याने गमावली 8वी. मॅच आता शेवटच्या बॉलवरती गेले. 1 बॉल आणि 2 रन्स करायचे आहेत. कंपल्सरी 2 रन्स करायचे आहेत. त्याचं कारण 8 विकेट गेलेत पडले टीमच्या. थोडीशी घाई करा प्लीज. मॅचचा एक रिदम असतो, त्या रिदम मध्ये मॅच होणं गरजेचं आहे. 1 चेंडू आणि 2 धावा. महाराष्ट्राच्या आराध्य दैवत आपण पाहिलं तर छत्रपती शिवाजी महाराज यांची आज जयंती 19 फेब्रुवारी. शेवटचा बॉल आणि 2 रन्स या मॅच मध्ये करायचे आहेत. ऋतिकने आतापर्यंत 5 बॉल मध्ये 5च रन्स खर्च केलेत. तर ऋतिक शेवटच्या बॉलवरती 2 रन्स खर्च करेल का, की त्यापासून तो रोखेल अक्षय मात्रेला, हे पाहणं आता गरजेचं आहे. 1 चेंडू आणि 2 धावा. जबरदस्त मॅच तुम्हाला पाहायला मिळते. पडले विरुद्ध मानकिवली, 2 संघांमध्ये लढत असणारी रंगतदार मॅच तुम्हाला पाहायला मिळते. गोलंदाज ऋतिकला तुम्ही पाहतायत. शेवटचा बॉल, 2 रन्स या मॅच मध्ये आता करायचे आहेत. स्ट्राईक एंडला अक्षय, ज्याच्या बॅट मधून आतापर्यंत धावा आलेले आहेत. मात्र बघायचं ऋतिक, ज्याने 5 बॉल मध्ये 5च रन्स दिलेले आहेत. शेवटच्या बॉलचं आपण जोरदार टाळ्याने स्वागत करूया. 1 चेंडू आणि 2 धावांची गरज. रंगतदार मॅच मानकिवली विरुद्ध पडले. 1 धाव वेगाने पूर्ण केली. दुसरीचा प्रयत्न चालवलाय. रनआउटचा धोका आहे. फलंदाज अक्षय मात्रे रनआउट आणि एका रन्सने ही मॅच जिंकली आहे ती मानकिवली संघाने. अभिनंदन मानकिवली टीम. ऋतिकने 7 धावांचं संरक्षण केलंय. फक्त त्याने धावा खर्च केल्या 6. असं वाटलं होतं अक्षय आणि जितेश 2 धावा धावून घेतील, मात्र थ्रो फेकी चांगली होती लॉंग ऑन वरनं. त्यामुळे फलंदाज रनआउटच्या स्वरूपात बाद झालेत आणि मानकिवली संघ पोहोचला या स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीमध्ये. नक्कीच फार सुंदर मॅच रंगली. अभिनंदन श्री गणेश मानकिवली टीमचं.